नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम विभागामध्ये आपण स्वतेजा मार्ट बघतोय. स्वतेजा मार्ट मध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया. या मार्ट मध्ये असंख्य महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या इथे येतात आणि आपापल्या घरी बनवलेले जे पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत त्यांना विकण्यासाठी हा एक इकडचा मोठा एक प्लॅटफॉर्म पाहिलेला आपण इथे बघतो की इथे हा जो पूर्ण पॅसेज आहे त्याच्यामध्ये सर्व मातीचे मातीच्या वस्तूपासून बनवलेले भांडी आहेत. आपण जर तुम्हाला घंटी ऐकायची असेल ती पण मातीची आहे. इथे दिवा पाहिजे तर मातीचा आहे. आपले मातीचं बनवलेले आहेत. गणपती बाप्पा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. हाताचे पंजे आहेत. बौद्ध आहेत. खूप सारे विविध प्रकारचे इथे तुम्हाला बघायला भेटेल की इथे आपण जेव्हा हळदी कुंकू ठेवतो त्याचं देखील भांडं इथे उपलब्ध मिळेल. खूप साऱ्या वस्तू, पाण्याची बॉटल देखील आहे इथे. पाण्याची बॉटल एवढी सुंदर आहे की ह्याच्यामध्ये मला वाटतं पाणी ठेवल्यानंतर फ्रीज पेक्षा थंड पाणी ह्याच्यामध्ये राहील अशी अपेक्षा करू शकतो आपण. खूप साऱ्या आपण घर देखील बघू शकतो. मातीची घरं देखील बनवली आहेत. एक चहाचं भांड देखील इथे आहे. खूप साऱ्या प्रकार. मी कॅमेरामॅनला सांगेन की इथे प्लीज एक एक वस्तू दाखवा की जे मातीची जी सुंदरस जे इथे स्टॉल लावलेलं आहे त्याच्याबद्दल जेवढं सांगता येईल तेवढं. आपण इथे बघू शकता इथे पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी व्यवस्थित असं एक वस्तू बनवलेली आहे. सुशोभीकरणासाठी जेवढ्या वस्तू लागतात त्या सर्व आहेत. आपण इकडे देखील खाली बघू शकतो की चहाची किटली. जर आपण घरी चहा पितो तर त्या चहाची किटली देखील मातीची आहे. मस्तपैकी इथे सुंदर बनवलेली आहे. ह्या चहाला पिण्यासाठी इथे कप देखील उपलब्ध आहेत. निव्वळ चहाचे नाही, चहाचे कप देखील आहेत आणि हे खूप स्वस्त आहे. 300 रुपयाला फक्त 6. म्हणून फक्त 50 रुपयाला एक कप मातीचं नॅचरल कप त्याच्यामध्ये तुम्ही पिऊ शकता. कप बशी, किती सुंदर कप बशी आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे अनेक स्टॉल इथे उपलब्ध आहेत. आपण इथून पूर्ण जे स्वतेजा मार्ट आहे त्याची आपण पूर्ण पाहूया की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इथे स्टॉल लावलेत. पूर्ण माहिती घेऊया. नमस्कार, माझं नाव योगिता पाटील आहे. मी स्वामिनी महिला बचत गटाकडनं आलेलो आहे. तर अदानी फाउंडेशन आणि माविनकडनं आम्हाला इथे ना स्टॉल मिळालेले आहेत सर्व महिलांसाठी. काय ज्या महिला ऍक्टिव्ह आहेत त्यांनी काहीतरी करण्यासाठी. तर माझ्याकडे ऍक्च्युली ना मी रेझिन पासन, रिअल फ्लावर पासन ज्वेलरी बनवते. जे आहेत आता हे बघा, हे किती छान छान आहेत माझ्याकडे. हे रिअल फ्लावर पासन मी बनवलेली आहे. अशा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत. किती सुंदर युनिक आहेत. आता हे बघा, इथे ऑलरेडी हे फुलं किती सुंदर दिसतात. वेअर जर तुम्ही केलं तर खूप छान दिसणार. आणि आजकालच्या ज्या मुली आहेत, कॉलेजच्या मुली वगैरे, हे त्यांच्या ट्रेंडिंग मध्ये सध्या मार्केटमध्ये नया नया दिखताय तभी तो बिकताय. त्याच्यामुळे आम्हाला खूप ऍक्टिव्ह राहावं लागतं. हे बघा, हे आहे तसे. आणि ऍक्च्युली मी तिथे पण ऑलरेडी लावलेले, डिस्प्लेला पण ऑलरेडी खूप ठेवलेले तिथे वेगवेगळ्या प्रकारची. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये तुम्हाला इयरिंग्स वगैरे सर्व अवेलेबल असणार. ऍक्च्युली माझ्याकडनं 50 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत आहे. त्याच्यापेक्षा जास्त वर नाहीये. आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे सेट पण अवेलेबल करून देते पाहिजे तर. आणि मी कस्टमाइज पण करून देते तुम्हाला जसं हवं असेल तसं. आणि हे आम्ही हाताने बनवतो. हे तोरणं पण खूप युनिक आहेत आमच्याकडे. हे पण बनवून देतो आम्ही फुलांपासून. काय किंमत? ऍक्च्युली आमच्याकडे 200 रुपयापासून तर 2000 आमच्याकडे कॉस्ट आहे तोरणांची. याची किंमत आहे 550 रुपये. 550. काय नाव आहे? माझं नाव वृंदा तुकाराम माडे आहे. माझं बचत गटाचं नाव प्रगती महिला बचत गट आहे. मी कांदिवलीवरून आहे. आणि माझी हँडमेड ज्वेलरी आहे, म्हणजे मोत्यांची आहे, गोल्डन मध्ये पण आहे. आणि प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे इथे. आता हा पण बघा, हा लक्ष्मी हार आहे. हा 550चा आहे. परत हा एक आहे 150चा आहे. बँगल्स आहे. अच्छा, हा 200 वाला आहे. परत हा एक आहे, हा पण हँडमेड आहे. याची क्वालिटी एकदम छान आहे. विथ इयरिंग आहे. विथ इयरिंग आहे. याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आयुर्वेदिकचे सगळे प्रोडक्ट आहेत. आपली शहापूरची एक CMRC आहे, काया पार्लर. तिकडचे हे सगळे प्रोडक्ट आहेत. अश्वगंधा, परत हे जास्वंदीचं फुलांचं बारीक असं पावडर बनवलेली आहे. परत हे बेलपत्र आहे.
हे सगळे आयुर्वेदिक सगळे प्रोडक्ट आहेत, त्यांचे सप्तरंगी वगैरे असे तुम्हाला इथे सगळे प्रकारचे प्रोडक्ट मिळतील. हे सगळे शहापूर मधून आलेले प्रोडक्ट आहेत. आणि हे बघा, हे शेणाच्या गौऱ्या वगैरे आहेत, ते लाकडी सगळं आहे. त्या सुद्धा आहेत अशा, ते पण आम्ही घरीच बनवतो. 2 वर्ष झाले मी घरीच बनवते ह्या राख्या स्वतःच्या हाताने. हे 15 रुपयापासून 60-70 पर्यंत आहेत. नमस्कार, ज्योती प्रदीप देशमुख आणि माझ्या गटाचं नाव आहे कल्याणी महिला बचत गट. आम्ही ह्या प्रोडक्टची ट्रेनिंग घेतली होती. हँडवॉश आहे, फिनेल आहे, लायझॉल आहे. तर आणि आताच 1-2 महिने झाले सुरू केलेले आहेत आपण हे, आणि फुल ऑर्गॅनिक आहेत, केमिकल नाहीये. बाहेरच्या प्रोडक्ट मध्ये हल्ली केमिकलचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर माझ्याकडे 6 प्रकारचे फिनेल आहेत. हे लायझॉल आहे. परत हे हँडवॉश आहे. आता ही सुरुवात आपण एक 20-25 रुपयापासून केलेली आहे, छोट्या बॉटल. कारण नवीन प्रोडक्ट बोलल्यावरती लोक लगेच घ्यायला तयार होत नाही. हे डिशवॉश आहे, भांड्यांचं लिक्विड आहे. हे फेसवॉश आहे, हल्दी चंदनचं वगैरे. सुमन परब. माझ्याकडे घरगुती पीठ, मसाले आहेत, घरगुती पदार्थ आहेत, कोकणी मेवा आहे माझ्याकडे, आणि सर्व प्रकारची कोकणातली लोणची, सरबत, कोकम वगैरे सर्व आहे. कोणकोणतं लोणचं आहे आपण? करवंद लोणचं आहे, त्याच्यानंतर आंबा लोणचं आहे, लिंबू आहे, मिरची आहे, आंबे हळद आहे, मिक्स आहे. अशी 8 ते 10 प्रकारची लोणची आमच्याकडे आहे. फरसाणामध्ये खूप सारे प्रकार आहेत, त्याच्याबद्दल हो, आमच्याकडे घरगुती ह्याच्यामध्ये आम्ही आमचं मुगडाळ चकली ही खूप छान सर्वांना आवडते. त्याच्यानंतर भाजणी चकली आहे, आणि आता नुकतंच आम्ही हे सुरू केलंय मल्टीग्रेन चकलीचे स्टिक्स आहेत. हे त्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य आहेत, गहू आहे, मका आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे. म्हणजे नुसतं मल्टीग्रेन पण आहे आणि नाचणी सकट पण असे आहेत, आणि पौष्टिक आहे. ते खायला वगैरे पण मुलांना आवडतात. त्यानंतर आमच्याकडे मैसूर पाक आहे, हा घरगुती, हा शुद्ध तुपातला मैसूर पाक आहे. तो लोक काही सणासाठी गोड म्हणून न्यायचं असेल, प्रसादासाठी किंवा असं लोक मागवतात ते. माझं नाव गीता मारुती नलावडे. माझं नाव शोभा सचिन नलावडे आहे. आम्ही दोघी मिळून हा उद्योग चालू केला. आधी घरून चालू केलेला, पण आता आम्हाला स्वतःच्या मार्टने आम्हाला इथे प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तिथून आमची चांगली विक्री होत आहे. हे आम्ही लोणचं तयार करतो. लोणचं आणि मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, चटण्या आहेत, पापड आहेत, आणि पीठ आहेत, आणि भरलेल्या मिरच्या आहेत. पीठ घावण्याचं पीठ असतं, हे तांदळाचं पीठ आहे, डांगर पीठ आहे, कुळदाचं पीठ आहे, परत बेसन पीठ, वड्याचं पीठ, आणखी मंचुरियन पीठ, मालवणी मसाला, स्पेशल मालवणी मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, आणखी लसूण चटणी आणि तिळकूट, हे सर्व मसाले आहेत. शेंगदाणे, चाट मसाला, ते कोकम सरबत आहे. कोकम सरबत आहे. हा, तर आम्ही खाकरे बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे, मुगाचा खाकरा, मेथीचा खाकरा, आणखी हे बाजरीचा, आणखी याचा चवळी आणि मुगाचा खाकरा. हा पेरी पेरी खाकरा आहे, हा 200 ग्रॅमचा आहे, आणि हा 80 रुपये किंमत आहे त्याची. हा ज्वारी मेथी खाकरा आहे, ह्याची पण 80 रुपये प्राइस आहे. हा मूग चवळी खाकरा आहे, तो पण 200 ग्रॅमचा आहे, तो पण 80 रुपयाचा आहे. आणि हा मूग डाळ खाकरा आहे, म्हणजे हा डाएट खाकरा आहे, तो अर्धा किलोचा आहे, तो 130 रुपये प्राइस आहे. काय नाव आहे तुमचं? नमस्कार, माझं नाव छान नितीन पेडणेकर. माझ्या गटाचं नाव गायत्री उद्योजिका महिला बचत गट. काय काय ठेवलं स्टॉल? माझ्याकडे इथे कोकण मेवा आहे, स्वाद कोकणचा. आमच्या इथे घावणे पीठ, आंबोळी पीठ, थालीपीठ, तसंच वड्याचं पीठ, हे आम्ही घरगुती महिलांनी बनवलेले सगळे प्रोडक्ट कोकणातले आमच्या इथे मिळतात. त्याचप्रमाणे हे पापड आमच्या महिला बनवतात. पालकचे पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत, कुरड्या आहेत, वेफर्स आहेत, आणि ही सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, कैरीपणा, काजू, हे सगळे कोकणातले पदार्थ आमच्या स्टॉलवर मिळते. तुमच्याकडे स्पेशलिटी काय आहे स्टॉलवर? आमच्याकडे चिकन कोंबडी वड्याचे वडे मालवणी पद्धतीचे, त्याचप्रमाणे थालीपीठ आणि घावणे पीठ, हे आमची स्पेशालिटी आहे. पुरणपोळ्या आहेत, ड्रायफ्रूट करंजी आहे, शंकरपाळे आहेत, दिवाळीचा सगळा फराळ असतो तो आहे सगळं माझ्याकडे.
मालवणी चर्चला आमचा हे आहे. आम्ही बनवतो 10 महिला आहेत माझ्या. आम्ही एकत्र बचत गटाच्या आधी कुठे त्या मिळून तिकडेच करायचं. हळूहळू मग आम्हाला स्वतःच्या माठचं हे मिळालं. आता 2 वर्ष झाली. सगळे क्लोथचे प्रोडक्ट, कापडाचे प्रोडक्ट, खणाचे प्रोडक्ट असतात. कलमकारी कापडाचे आहेत, पॅचवर्कचे आहेत, इरकलचे आहेत, उशांची कव्हर्स आहेत. ते पण आम्ही उरलेल्या तुकड्यातनं बनवले कवराचे उशांची कव्हर. पॅचवर्क केलेले उशांची कव्हर आहे. उरलेले कापड आपले जे तुकडे तुकडे होतात ना त्याचे आम्ही उशांची कव्हर वगैरे शिवलेले. हे साडीचं कव्हर आहे, वॉशेबल आहे पूर्ण कॉटनचं. याच्यामध्ये 10 साड्या राहतात. आणि आम्ही असे छोटे छोटे प्रॉडक्ट आहे ना, हळदी कुंकासाठी हे महिलांना लागतात ना, ते आम्ही कमी भावामध्ये देतो. काय नाव आहे तुमचं? संजना संजय गवानकर. आमच्या गटाचं नाव आहे नवपर्ण महिला बचत गट, गोरेगाव इथे. काय काय बनवलं? आम्ही लोकरीच्या वस्तू, तोरणं, ही फुलं, नंतर आमची स्पेशालिटी मोरपंखी रुमाल, नंतर राख्या वगैरे बनवतो. रुखवाताची पूर्ण रुखवाताची ऑर्डर घेतो आणि हे पण बनवतो किचन. कमीत कमी किती रक्कम आहे? हे किचन 80-40 पासून चालू आहे आमची. काय नाव आहे तुमचं? माझं नाव हेमा आचार्य. मी नवपर्ण बचत गट म्हणून आमचा एक गट आम्ही तयार केलेला आहे. आम्ही ह्याच्यामध्ये माझ्याकडे म्हणजे हँडमेडच्या म्हणजे कमीत कमी माझ्याकडे 75 प्रकारचे मी वस्तू शिकवते सुद्धा आणि बनवते सुद्धा. काय काय बनवलं? तर माझ्याकडे ह्या मातीच्या वस्तू आहे, डेंटल मातीच्या बनवलेल्या आहे. इझिली तुटत नाही. ह्या तुम्ही बिंदास म्हणजे याच्यावरती पाणी वगैरे जरी पडलं तरी तुमचा हा रंग जाणार नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला कुंकवाचे करंडे आहे. शोपीस द्यायला तुम्हाला हा करंडा म्हणून सुद्धा वापरता येईल किंवा गिफ्ट देखील. हा, हे वास्तुशास्त्रानुसार हे खूप शुभ असते. त्याच्यामध्ये हे सेम या पद्धतीने कडी करंडा ठेवलेला आहे. लक्ष्मीचे पावलं आहेत. लक्ष्मीच्या पावलामध्ये कमीत कमी 5 ते 6 प्रकार आहेत. हे तुम्ही उंतुरावर सुद्धा लावू शकता. देवाच्या दारात जर तुम्हाला ठेवायचं असेल तर देवघरात ठेवायला सुद्धा ही थोडी मोठी बनवलेली पावलं आहे. त्यानंतर आमच्याकडे आहेत सेंटेड कॅन्डलच्या दिवाळीला तुम्ही लाईट म्हणून वापरू शकता. कापडी बनवलेले आमच्याकडे दागिने आहेत. कापडापासून तयार केलेले दागिने, हे नकली फुलांपासून बनवलेले दागिने आहेत. टोटल सगळे आमचे हँडमेड प्रोडक्ट आहे. हे कापडी दागिने आहेत. ते जे भांडी आहेत त्याच्याबद्दल सांगा हा, हे आमचे डेकोरेटिव्ह प्लेट आहे. हे आपल्याला म्हणजे कुठल्याही शुभ कार्याला पहिला आरती ओवाळायला लागते, त्यासाठी हे केलेले पूजेची थाळी आहे. काय रक्कम दिली? ही आपल्याला 450 पासून सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कमी किमती पण आहे. त्याच्यानंतर जास्त किमतीची आहे ती पूर्ण वॉशेबल राहणार आहे. आधी हे कुठून करायचं तुम्ही? आम्ही हे घरूनच करतो, अजूनही घरूनच करतो सध्या तरी. आता आम्हाला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे त्यामुळे मग आम्ही थोडं आणखीन काय काय बनवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. ही रांगोळी आहे, ओरिजिनल रांगोळीपासून तयार केलेली रांगोळी आहे. ही तुम्ही पाण्याखाली धुतली तरी सुद्धा जाणार नाही आणि प्रत्येक शुभ कार्यात ही रांगोळी वापरलीच जाते. नाही, स्टिकर नाही, ही जस्ट फक्त अशीच ठेवायची आहे. ही खाली ठेवल्यानंतर पुन्हा रांगोळीचा त्याला इफेक्ट येतो आणि ओरिजिनल रांगोळीपासूनच रांगोळी वापरलेली आहे. नमस्कार, मी सायली संजय चव्हाण. माझं मैत्री महिला बचत गट आहे आणि मी आता माझ्या हाताने ह्या सगळ्या मायक्रनच्या वस्तू बनवते, त्या मी तुम्हाला दाखवते. पहिलं तर एक तोरण आहे आणि माझ्या ज्याही वस्तू त्या वॉशेबल आहेत एकदम आणि खूप वर्ष टिकतात. त्याच कितीही धुतलं तरी एक कलर जात नाही. एक कंदील आहे, अशा प्रकारे कंदील आहेत. कंदीलची किंमत 700 रुपये आहे, पण हे 4-5 वर्ष तुम्ही आरामात त्याचे जाऊ शकतात. आणि छोटे छोटे 50 रुपयापासून स्टार्टिंग असे किचन्स आहेत आणि गणपती बाप्पा आहेत. असे सगळ्या वस्तू एकदम वॉशेबल आहेत आणि अशा छोट्या फुलदाण्या आहेत या अशा, आणि ह्या मोठ्या फुलदाण्या आहेत अशा. अजून ह्याच्यापासून खूप वस्तू बनवता येतात. मी घरातूनच करते. मला इथे स्वतःच्या मार्टपासून इथे आल्यापासून मला खूप म्हणजे मला मदत मिळाली. हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी स्वतःच्या मार्टचा मावींचा खूप खूप आभार मानते. जे तुम्ही प्रोडक्ट बघताय ना, हे सगळे वारली प्रिंटिंग रिलेटेड आहेत प्रोडक्ट. आणि हे जे आहेत ना, हे जे प्रोडक्ट सगळे रुरल एरियातल्या महिला वगैरे बनवतात. आणि वारली म्हटलं की महाराष्ट्राचा तो एक आर्ट आहे. आणि अनगाव, भिवंडीमध्ये अनगाव या ठिकाणी हे सगळे प्रोडक्ट बनवतात. आणि तिकडे जे सगळे आदिवासी लोक आहेत
तिकडच्या महिला हे सगळे प्रोडक्ट बनवतात वगैरे. आणि हे जे फ्रेम आहेत, ह्या वारलीच्या ज्या फ्रेम आहेत, ह्या सगळ्या फ्रेमला कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी बरीचशी मागणी असते. आणि हे बहुतेक आम्ही ऑफिसमध्ये कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी वगैरे देतो. आणि बरेचसे काही प्रोडक्ट असे आहेत की जसं की आता हे पण कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी आहे. त्याच्यावरती सुद्धा वारली पेंटिंग वगैरे केलेलं आहे. हे पेन स्टँड आहे, हे सुद्धा महिलांनी बनवलेलं आहे. महिलांनी प्रॉपर ट्रेनिंग घेऊन वारलीच्या रिलेटेड वेगवेगळे प्रोडक्ट हे बनवलेले आहेत. स्मार्ट आहे हा जो स्टॉल आहे, हा सगळा वुडन कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी, होम डेकोरसाठी आहे. ह्याच्यामध्ये ज्या काही तुम्ही वस्तू बघता, ज्या काही डिझाईन पाहता, ह्या सगळ्या टीक वूड पासून बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या, हे गोंदियामधून माल आलेला आहे आपल्याकडे. गोंदियाचे आर्टिसन एकदम रुरल एरियामध्ये अशा ठिकाणी राहतात आणि टिकूड परचेस करून हे सगळं हँडमेड त्यांनी सगळ्या डिझाईन बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काही मूर्ती सुद्धा आहेत, खूप सुंदर आहेत ऍक्च्युली. ह्या मूर्ती तुम्ही बघू शकता, गौतम बुद्धाची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती सुद्धा किती कोरीव आणि सगळे हाताने बनवलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे हा एक युनिक प्रोडक्ट आहे, जेणेकरून हे लोक इथे येऊन पसंत करून घेऊ शकतात. मी ह्याच्यातले बरेचसे काही प्रोडक्ट आतापर्यंत विकलेले आहेत. तर हे सगळे रिलेटेड टू हँडमेड प्रोडक्ट आहेत फ्रॉम रुरल मार्केट. नमस्कार. तर आपण ह्या पूर्ण स्टॉल बद्दल माहिती घेऊया. स्वतेजा मार्ट याबद्दल आपण इथे सर्व ज्या महिला भगिनी आहेत ह्यांच्या सर्वांच्या माध्यमाने हा पूर्ण स्टॉल सजवला गेलाय, त्यांच्याकडून जाणून घेऊया. हे प्लॅटफॉर्म आपल्या महिला बचत गटासाठी, आपण महिला ज्या घरी काम करतात त्यांच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. ज्या गरीब गरजू महिला आहेत, उद्योजकता महिला आहेत, ज्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे, जसं टेलरिंगचं काही साहित्य आहे, खाद्यपदार्थ आहे, असे वेगवेगळे पदार्थ जे तयार करतात किंवा साहित्य तयार करतात, त्यांना हा एक वेगळा प्लॅटफॉर्म विक्रीसाठी आम्ही तयार करून दिलेला आहे. स्वतेजाबद्दल काय बोलाल, तुम्हाला आज एवढा चांगला प्लॅटफॉर्म? स्वतेजा मार्ट हे माविम आणि अदानी फाउंडेशननी महिलांसाठी, महिलांच्या विक्रीसाठी तयार केलेलं एक प्लॅटफॉर्म आहे. जर कोणाला नवीन जोडायचं असेल तर कुठे संपर्क करावा? त्यांनी आम्हाला आमचं समृद्धी लोकसंचय साधन केंद्र आहे, आपलं कुरारला ऑफिस आहे, स्वाभिमान कार्यालय, तिथे त्यांनी संपर्क करू शकतात. आता हे जी मार्ट आहे ते कुठे आहे? हा जो मार्ट आहे तो अहिंसा नगर, चिंचवली बंदर इथे आहे, मालाड पश्चिम इथे आहे. कोणाच्या माध्यमाने कसं संयोजन आहे? हे माविम आणि अदानी फाउंडेशनने हा उपक्रम केलेला आहे स्वतेजा मार्टचा. तर हे फक्त आणि फक्त बचत गटाच्या महिलांसाठीच हा प्लॅटफॉर्म, असा कुठेही तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही, हा प्लॅटफॉर्म आहे. आता सध्या किती बचत गट तुमच्याशी जोडले गेले? आता आपल्याकडे 287 बचत गट आहेत, त्याच्यामध्ये 4011 महिला जोडल्या गेल्या आहेत. आणि ते सगळे बचत गट आपण उद्योजक केल्यात, म्हणजे प्रत्येक बचत गटात ज्या महिला आहेत त्या काही ना काही व्यवसाय करतात. तर आपण पाहिजे कशा प्रकारे महिला बचत गटाच्या माध्यमाने जे महिला घरी काम करायचे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून या अदानी आणि स्वतेजा या ग्रुपने दिलेला आहे. तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहू RP न्यूज लाईव्ह मुंबई. धन्यवाद.